स्वागत आहे आपल्या सीता नेहरे किचन रेसिपीमध्ये। तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे मिरच्या, अशा जाड्या मिरच्या असतात त्यांची रेसिपी दाखवणार। मिरच्यांची रेसिपी तर बरेच जण भरून करतं, कोणी तुकडे करून करतं, कसे करतं, पण ही रेसिपी एकदम जबरदस्त आहे। तोंडाला पाणी सुटणारी आणि 5 मिनिटात होणारी रेसिपी आहे। काही वेळ लागत नाही, पण कुठेही खा, कधीही खा, 4 दिवस टिकणारी ही रेसिपी आहे। नक्की करून पहा तुम्ही। तर इथे मी घेतलेल्या आहेत मिरच्या, ह्या असे आहेत 7-8 मिरच्या आहेत माझ्याकडे, 5-6। तर ह्या 5-6 मिरच्या मी मध्ये कट करणार आहे। अशा कट करून घ्यायच्या। ह्या मिरच्या खाल्ल्याने कसं तोंडाला तर चव येतीच, पण खूप काही सांगून जाणाऱ्या मिरच्या आहेत या, म्हणजे आठवणीत राहणाऱ्या मिरच्या आहेत। आपल्या मनात काहीतरी गोष्ट राहून जाईल अशा मिरच्या आहेत। तर नक्कीच पहा तुम्ही। अगदी तोंडी लावण्याला खूप सोपी पद्धत। आता मिरच्या कापून झालेल्या आहेत आपल्या। तर इथे मी लसूण घेतले आहेत 5-6 पाकळ्या, त्याच्यावर 4-5 तुकडे मी असे खोबऱ्याचे घेणार आहे। सुकं खोबरं आहे, 4-5 तुकडे घेतले ते खोबरं, आणि मुठभर चांगलं, हे मुठभर आहे। अजून थोडेसे टाकणार आहे मी शेंगदाणे, तर ते टाकणार आहे। अजून थोडेसे घेते, म्हणजे कसे पूर्ण मिरच्या भरल्या पाहिजे आपल्या। तर हे पहा झालं। आता हे मी वाटून घेणार आहे, कच्चंच वाटायचं, ह्याला काय शिजवायचं नाही किंवा भाजायचं नाही किंवा काय नाही। ते बघा जाडसर वाटून घेतलेलं आहे, जास्त बारीक पण नाही। आणि त्याच्यात मी टाकलेले आहे थोडंसं कोथिंबीर पण आहे आपल्याकडं, ती टाकलेली आहे। तर इथे पहा मिरच्या तर कापून झालेल्या आहे आपल्या, मी पहिल्याच धुवून घेतल्या होत्या स्वच्छ। तर ह्या मी ताटात काढून घेते, कोथिंबीर म्हणजे सर्व काही आहे ते, हे सर्व ताटात काढून घेते वाटलेलं। आपण लसूण आणि खोबरं आणि शेंगदाणे हे 3 आणि थोडीशी कोथिंबीर टाकली होती, ती 3-4 गोष्टी वाटलेल्या आहेत मी। तर ते आता मी याच्यात मीठ राहिले टाकायचं, मीठ टाकते याच्यात। मी ना टाकणार हळद, ना टाकणार जिरं, टाकणार नाही, म्हणजे याच्यात भरण्यात फोडणीला टाकणार आहे। तर तुम्ही पहा नंतर। तर हे म्हणजे तिखट नाही टाकणार, बिलकुल तिखट नाही बघा याच्यात। तर ही मिरची घ्यायची आणि ह्याच्यात पूर्ण असं दाबून दाबून भरून घ्यायचं, पूर्ण दाबून 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 असं भरून घेतल्यावर तुम्हाला दाखवते। जेवढा मसाला बसेल ना तेवढं दाबून दाबून भरून घ्यायचं। हे बघा बिलकुल काही करायचं नाही। ह्या मिरच्या एवढ्या टेस्टी लागणार आहे ना, कशा करणार आहे पुढे ते नक्की पहा तुम्ही, काय करणार आहे मिरच्यांचं। मैत्रिणींनो, माझ्या मिरच्या जर तुम्हाला नक्कीच या पद्धतीने आवडल्या तर लाईक आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका, का की नवीन नोटिफिकेशन आलं तर तुम्हाला नक्की भेटेल लगेच। बेल घंटी वाजवा सबस्क्राईब केल्यानंतर, तर खूपच पहिल्यांदाच तुमचं मी टाकले व्हिडिओ तुम्हाला दिसणार। तर हे पहा, तर सगळं मी दाबून घेते भरून। आणि कमी सामग्रीत उत्तम डिश तोंडी लावण्यासाठी किंवा 8 दिवस टिकण्यासाठी बी उपयोगी पडणारी आहे ही मिरची। 8 दिवस सुद्धा राहू शकते, काही होत नाही तिला, का की पाण्याचा तिला थेंब लावायचं नाही आपल्याला, बिना पाण्यातच करायचे सगळं म्हणून। आणि एवढी तोंडाला चव येते ना, तुम्ही अशा शॅलो फ्राय केल्या ना तरी चालेल, काही प्रॉब्लेम काही होणार नाही। ते काढून घेते। तर थोडंसं राहिले ना, एखादी अर्धी राहिली असती कमी भरलेली ना, त्याच्यात पण जरा भरते। पहिलीवाली जरा मी कमीच भरली होती अंदाजाची, आणि ही बघा इथे भरून काढते, जरासं थोडंसं राहिलेलं आहे ते। ह्याला काहीच कुठल्या जास्त काही लागत नाही किंवा काही नाही, छान दिसतात पण मस्त वाटतात एकदम, आणि चव फार लागते। आणि तोंडी लावायला तर कराच यात, आणि अगदी 5 मिनिटात होणारी रेसिपी आहे, अवघड काहीच नाही। बघा थोडंसं तेल टाकलेलं आहे मी, जास्तीत जास्त अर्धा आसन पळी। हे बघा द्यायचं सोडून मिरच्या। तुम्ही ह्याच्यात चाट मसाला तरी घातला ना तरी छान लागेल, पण मी आपली साध्या गावरान पद्धतीवर करणार आहे, गावाकडे आलेली आहे, गावच्या पद्धतीने दाखवली तुम्हाला। अशी मिरची करायची तोंडी लावण्यासाठी, फार उत्तम। आणि ही तेलावरच भाजून घ्यायची, अशी उलटी पालटी करत राहायचं, तेलावरच करायचं। पण तेल आहे ना ते त्याच तेलात तेवढी शिजली पाहिजे, म्हणजे आता शेंगदाणे आहे, खोबरं आहे, त्याला पण तेल आहेच।
आणि आतमध्ये तर पूर्ण तेल आहेच, बाहेरून एवढं अर्धा स्पून पुरेसं झालेलं आहे. फक्त भाजायचं व्यवस्थिशीर, काही नाही होत. छान मिरची तयार होईल आणि 8 दिवस टिकन. तुम्ही प्रवासाला घेऊन जा कुठे, तुम्ही टिफिनला न्या रोज. आवडीने खाते सर्व, तोंडाला चव आणणार. एखादं माणूस आजारी पडलं आणि अशी जर मिरची दिली ना त्याला, तर खरंच त्याचं जेवण तर वाढणंच आणि पटकनही बरे होईन आजार. तर नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करून पहा. तर परत 1 मिनटच ठेवणार, परत उघडं करणार, परत ठेवणार, परत उघडं. 2-3 वेळा प्रोसेस करणार आहे मी अशीच, की हिला पलटी करायचं तलटी करायचं असं. बघा आता जरा पाणी पण सुटलेलं आहे बघा जरा थोडंसं, का की त्याच्यात मीठ घातल्यानंतर पाणी सुटतंच कुठल्याही रेसिपीला. थोडंसं झालेलं आहे, जास्त नाही. बारीक करून ठेवायचा गॅस, मात्र गॅस फास्ट करायचा नाही बिलकुल. आणि ते शेंगदाणे झाले, ते खोबरं झालं, ह्याला पण तेल सुटतं. जास्त करपत करपत चाललं ना मसाला, तेल बाहेर येतं त्याचं, म्हणून कमीच तेल टाकायचं पहिलं. हे बघा आता छान अशी झालेली आहे, मस्त सगळीकडून भाजली गेलेली आहे. अगदी तोंडाला चव आणणारी, पाणी सुटणारी मिरची तुम्ही नक्की करून पहा. फार अप्रतिम टेस्ट येते. मी आता वाढून घेते. हे बघा छोटीशी माझ्याकडे स्टार आहे, त्या स्टारवर मी वाढून घेते. तुम्हाला अशी ठेवायची. आपण असं जेवण खाली घेतलं ना, असे ठेवलं ना तरी पण छान लागतं, दिसतं छान ते. बघा काही काही गोष्टी असतात ना, दिसण्यावर पण असतात. दिसलं तरी तोंडाला पाणी सुटतं आणि नंतर मग आपण आवडीने खातो ते. बरे कमी चवीचं दिसलं ना तरी पण आवडीने खातोच ते, का दिसतंय छान आपल्याला, त्याच्यामुळे भूक वाढते आपली. म्हणून कुठल्याही जिन्नस तुम्ही, रेसिपी म्हणा किंवा कुठलाही जिन्नस म्हणा, तर ती दिसायला सुंदर हवी आणि त्याच्या आतमधला चव पण तेवढीच अप्रतिम हवी, तरच ती रेसिपी सक्सेसफुल होती, तरच खरंच सुगरण मांडली जाते. तर चला मैत्रिणींनो, बाय, परत भेटूया.